आपल्यामुळेच हे झाले म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली. त्या रूमवर चौघी राहत. दुसऱ्या दिवशी माया आणि पूजा कामाला सुट्टी घेतात आणि मायाला घेऊन पूजा डॉक्टरकडे जाते. डॉक्टरकडून आल्यावर माया थोडी बरी होते. ती पूर्ण दिवस आराम करते. रात्री तिला थोडे बरे वाटते. त्या सर्व झोपल्या असताना रूममध्ये हसण्याचा आवाज येतो. तेव्हा सर्व उठतात. तर त्या तिघी असतात, माया नसते. त्यामुळे त्या घाबरतात. त्या तिला शोधू लागतात. तेव्हा रमाचे लक्ष जाते. बाथरूममधून आवाज येतोय, शॉवरचा आणि हसण्याचा. त्या बाथरूमला कान लावतात तर वेगळाच आवाज येत असतो. त्यामुळे त्या घाबरतात. इतक्या रात्री माया अंघोळ कशी करते या विचाराने सर्व बेचैन होतात. त्यात तिला ताप आहे. नंतर माया बाथरूममधून बाहेर पडते. ती थोडी वेगळीच वागत होती. नंतर ती बेडवर जाते आणि झोपते. त्या तिघी एकमेकांकडे बघतच बसतात. त्या पण येऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी माया स्मोकिंग करत असते. ते बघून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि बाजूला बियर असते. जी मुलगी कधी दारूला हात लावत नव्हती ती स्मोकिंग करते या विचाराने तिघी अचंबित होतात. पूजा रागाने येऊन तिच्या हातून सिगारेट फेकून देते. तेव्हा माया तिला थोबाडीत मारते आणि तिला भिंतीवर आपटते. तेरी हिम्मत कैसी हुई मुझे छूने की, तुम कौन हो अशी ती बोलू लागते. तेव्हा रमा पण बघतच बसते. पूजा भिंतीवर आपटल्यामुळे बेशुद्ध पडते. रमा आणि प्राची तिला उचलतात. तेव्हा माया बोलते, मेरे से पंगा लोगे तो ऐसा ही हाल होगा, आणि ती हसू लागते. त्या दोघी पूजाला बेडवर झोपवतात आणि डॉक्टरांना फोन करून बोलवतात. डॉक्टर येऊन पूजाला इंजेक्शन देऊन तिची ड्रेसिंग करतात आणि गोळ्या लिहून देतात. प्राची आणि रमा मायाकडे लक्ष ठेवूनच असतात. माया वन पीस घालते आणि एकटीच नाचू लागते. नंतर ती जीन्स पॅन्ट घालून स्मोकिंग आणि ड्रिंक करत असते. कधी ती हसत असते तर कधी ती रडत असते. सारखा तिच्यामध्ये बदल होत असतो. हे बघून त्या थोड्या विचारात पडतात. एरवी पूजाला थोडं खरसटलं तरी मायाच्या डोळ्यात पाणी येत. आज स्वतः मायाच्या चुकीमुळे पूजाला इतके लागून साधं विचारपूस पण करायला माया आली नाही. थोड्या वेळाने माया बेडरूम मध्ये येते आणि अंघोळ करते.